आखाड स्पेशल कोल्हापुरी मटण कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत। प्रथम मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटो घालून ते परतून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये हळद मीठ आणि मटण घालून ते छान परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट वाफेवर मटण हे शिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये नंतर पाणी ऍड करायचं आणि कुकरला 4 शिट्ट्या देऊन मटण शिजवून घ्यायचं। मटण प्रेमी असणं म्हणजे चव संस्कृती आणि आनंद याचं एक सुंदर मिश्रण आहे। जेव्हा तुम्ही मटण खाता तेव्हा केवळ पोट भरत नाही तर मनही भरलं जातं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ओल्या मसाल्याचे वाटण घालून हे छान परतून घ्यायचं आहे। तुषार मसाल्याची पारंपरिक पद्धतीने बनवलेली कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी 1 चमचा आणि मटण मसाला 1 चमचा घालून हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे। नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यामध्ये वाफवलेले मटण घालून गरजेनुसार पाणी घालून हे मटण शिजवून घ्यावे। तुम्ही पाहू शकता मटणाला किती छान कलर आलेला आहे आणि स्मेल ही खूप छान येत आहे। गंगे असलं कधीतरी खायला घाल गंगे, नुसती वांगी बटाटी खाऊन कंटाळा आलाय बघ। वाव, एक नंबर क्वालिटी। मग तुम्हीही तुमचा आखाड स्पेशल बनवा तुषार मसाले सोबत।